आणि यानंतर आपण मुंबईतल्या दादर परिसरात जाऊया। या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येतंय। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आता शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता हे आंदोलन करण्यात येते। काँग्रेसनं सध्या आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। घोषणाबाजी सध्या जोरदार सुरू आहे। बॅरिकेटिंगच्या पलीकडे जाण्याचा सध्या हा प्रयत्न होतोय। आपण अधिकचे अपडेट जाणून घ्यात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, काय नक्की घडते आंदोलनस्थळी? ज्या प्रकारे आपण बघितलं चैत्यभूमीपासून हे आंदोलन सुरू झालं होतं। नीट पेपर फुटी प्रकरणात ज्या प्रकारे आरोप करण्यात आले, या सगळ्याची चौकशी करण्यात आली आणि यामध्ये दोषी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्यामुळेच युथ काँग्रेसचं हे आंदोलन आपण बघतोय दादर इथे सुरू आहे। चैत्यभूमीहून शिवाजी पार्ककडे हे आंदोलन जाणार होतं, मात्र चैत्यभूमीच्या अगदी कॉर्नरलाच बॅरिकेटिंग पोलिसांनी केलं आणि त्यामुळे बॅरिकेटिंग बाजूला करत या सगळ्या कार्यकर्त्यांचा पुढे जाण्याचा इरादा होता आणि त्यामुळे आपण बघतोय पोलिसांनी त्यांना अडवलं। काही जणांना ताब्यात घेतलं जातंय कारण पोलीस व्हॅन लागलेले आहेत आणि पोलीस हे आंदोलन शांततेत करावं असं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याशिवाय युथ काँग्रेसचे पदाधिकारी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन करतायत, मात्र ज्या प्रकारे घोषणाबाजी केली जाते, बॅरिकेडिंगवर काही आंदोलक चढतायत, त्यांना थेट पोलीस ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आक्रमक झालेलं काँग्रेस, युवक काँग्रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। नसीम खान असतील, त्यासोबत भाई जगताप असतील, सचिन सावंत सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यांची एकच मागणी आहे की तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावा, कारण ज्या प्रकारे अनेक विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे ही नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि या सगळ्याचा त्रास तरुणांना सहन करावा लागतो, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो आणि मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते इथे जमलेले होते आणि पोलीस जे कार्यकर्ते गोंधळ करत होते किंवा बॅरिकेडिंगवर चढत होते त्यांना आपण बघतोय कशा प्रकारे पोलीस व्हॅनमध्ये ताब्यात त्यांना घेतलेलं आहे आणि पुढे पोलीस स्टेशनला ते नेताना पाहायला मिळत आहेत। त्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा शांत करण्याचं आवाहन या ठिकाणी केलं जात आहे। आपण बघतोय की पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या संख्येने इथे आहे आणि पोलीस वारंवार काय म्हणणं आहे त्यांचं, त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे बॅरिकेटिंग बाजूला करून वेदांत, ही काँग्रेसची जी कार्यकर्ती आता आपण बघितली, जी आक्रमक झालेली होती, काय नेमकं म्हणणं होतं? आम्हाला शिवाजी पार्क मैदानापर्यंत जाऊ द्यावं, जिथे या आंदोलनाचा शेवट आहे, मात्र इथे आपण बघतोय पूर्णपणे पोलिसांनी इथेच बॅरिकेडिंग केलं होतं, त्यामुळे पोलिसांनी सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांना पांगवलेलं आहे आणि जे गोंधळ घालत होते त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे शांततेचं आवाहन करून सुद्धा काही कार्यकर्ते इथे आक्रमक झाले होते आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावा आणि यासाठी मोठ्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते इथे आले होते आणि आपण बघतोय पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना पांगवलेलं आहे, त्यांना इथनं निघण्यास सांगतायत आणि वेदांत, हा जो मोर्चा होता, हा मोर्चा नियोजित होता का? यासाठी परमिशन घेण्यात आलेली होती का? क्योंकि नरेंद्र मोदी जब से पीएम बने हैं वो पीएम नहीं पलंबर है। कभी संसद लीक हो जा रहा है, कभी एयरपोर्ट लीक हो जा रहा है, पेपर पे पेपर लीक हो रही है, तो हमारा एक ही मांग है कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे। त्याच्यामुळे हे आंदोलन
आता पोलिसांनी शांत केलेलं आहे आणि जे आक्रमक झालेले आंदोलक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं. कारण जसं हे आंदोलन होणार हे माहीत होतं, जसं तू म्हणालास की परवानगी होती का, तर यांनी परवानगी मागितली होती चैत्यभूमी ते शिवाजी पार्क मैदान. मात्र त्यांना सांगण्यात आलं होतं की फक्त चैत्यभूमीच्या हा जो रस्ता आहे त्या ठिकाणीच हे आंदोलन करावं. मात्र पुढे जायचा प्रयत्न जेव्हा या सगळ्या आंदोलकांनी केला तेव्हा मात्र पोलिसांनी या बॅरिकेडिंगच्या आतच त्यांना ताब्यात घेतलं आणि आता हे सगळं आंदोलन पोलिसांनी नियंत्रणात आणलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेतच राहू.